आयुक्तांना आधी वाटले की 25 दिवसापासून, म्हणलो साहेब 25 वर्षापासून ठाण्यामध्ये अशा ठिकाणी 25 वर्षापासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पुरवणे ही ठाणे महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे. सर्वप्रथम मी आयुक्तांचं खरोखर आभार मानेन. आयुक्तांनी खूप मोठ्या मनाने ही गोष्ट मान्य केली की खरोखर मला सुद्धा कल्पना नव्हती की ठाण्यामध्ये अशा कुठल्या प्रभागामध्ये 25 वर्षापासून, आयुक्तांना आधी वाटले की 25 दिवसापासून, म्हणलो साहेब 25 वर्षापासून. हे ऐकून त्यांना खरोखर आश्चर्याचा धक्का बसला की ठाण्यामध्ये अशा ठिकाणी 25 वर्षापासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय. तर आयुक्त महोदयांनी त्याच्यावरती दिलगिरी व्यक्त करून सर्व अधिकाऱ्यांना त्या ज्या टेक्निकली गोष्टीची माहिती घेतली आणि त्यांनी नक्की आश्वासन दिले की लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई करून संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13ला अतिशय स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन आयुक्त महोदयांनी दिलं. काय कारण सांगितलं त्यांनी? कारण की त्यांनी असं म्हणताना आम्ही ऐकलं की रॉ वॉटर ट्रीटमेंट न करता ते पाणी येतं. तर याचं कारण काय सांगितलं की फिल्टरेशनला जागा नाही आहे, जमीन नाही, नेमकं काय? असं म्हणणं होतं की फिल्टरेशनला जी 100 बाय 100 अशी जागा लागते ती जागा उपलब्ध नाही आहे. आणि कारण हे दिलं की BMCची जी डायरेक्ट रॉ वॉटर लाईन येते त्याच्यावरती डायरेक्ट कनेक्शन दिलेलं आहे. ही आधी भरपूर कनेक्शन होती, ही मागील 5 ते 10 वर्षापासून सर्व कनेक्शन काढण्यात आली, पण शेवटचं कनेक्शन हे संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग 13चं हे मागील 25 वर्षापासून तसंच ठेवण्यात आलेलं होतं. आणि आयुक्तांनी ह्या गोष्टीबद्दल खरोखर अधिकाऱ्यांना समज दिली की अशा पद्धतीची गोष्ट असेल हे तुम्ही मला सांगायला हवं होतं आणि त्याच्यावरती कारवाई करायला हवी होती. आणि आयुक्त महोदयांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरच स्वच्छ पाणी पुरेल अशी ग्वाही दिलेली आहे. तुमचं समाधान झालेलं आहे की पुन्हा काही आंदोलन? समाधान म्हणजे आयुक्त महोदयांनी खरोखर मोठ्या मनाने हे मान्य केलं की आमची ही चुकी आहे की प्रत्येक नागरिकाला, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पुरवणे ही ठाणे महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी टाळता येणार नाहीये, त्यामुळे ती नैतिक जबाबदारी आहे. तर आम्ही दिलगीर आहोत. तुम्हाला ह्या पद्धतीचं 25 वर्षापासून सातत्याने गढूळ पाणी येते, तर येत्या काही दिवसात आम्ही ह्याच्यावरती ठोस कारवाई करू आणि नक्कीच संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर, प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना दिलासा देऊ, ह्याच्यावरती विश्वास ठेवू. जर येत्या काही दिवसात ह्याच्यावरती ठोस कारवाई जर काही झाली नाही तर नक्कीच परत संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग 13 मधील सर्व नागरिकांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.